हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर रेसिपी शो। सध्या थंडीचा मोसम आहे आणि थंडी म्हटलं की गाजर हे आलंच आणि गाजर म्हटलं की फक्त गाजर कसं खायचं, हलवा हा झालाच पाहिजे। तर त्याच्यामुळे आज आपण आपल्या रेसिपी शो मध्ये अगदी परफेक्ट असा 1 किलोच्या प्रमाणामध्ये गाजराचा हलवा पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। गाजराचा हलवा करण्यासाठी आपण 1 किलो गाजर घेतलेले आहेत आणि हे गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। गाजर धुतल्यानंतर आता आपल्याला याच्यावरची ही जी एक्स्ट्राचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे। आता तुमच्या सगळ्यांना प्रश्न पडेल की ताई, गाजराचा हलवा करत असताना ताईंनी अशी बारकी गाजर का निवडलेली आहेत, मोठी गाजर निवडायची ना, म्हणजे पटकन असं खिसता येतं। तर याच्या मागचं जे कारण आहे ते व्हिडिओ मध्ये पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगते की मी अशा पद्धतीची गाजर का निवडलेली आहेत। तर इथे आपण सर्व गाजरं अशा पद्धतीनं सोलून घेतलेली आहेत। आता सोलून घेतलेल्या या गाजरांचा पुढचा आणि मागचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता मी मध्यम आकाराची गाजरं का निवडली याचं कारण तुम्हाला सांगते। ज्यावेळेस आपण मोठं गाजर निवडतो तर त्यावेळेस मोठं गाजर निवडल्यानंतर इथली मधली ही जी शीर असते तर ती पण तेवढीच मोठी असते आणि तो भाग आपल्याला त्या हलव्यामध्ये घ्यायचा नसतो, कारण की त्याच्यामुळे आपल्या हलव्याची चव थोडीशी बिघडते किंवा चांगली येत नाही अशी आपण म्हणू शकतो। मग आपल्याला उलट खूप सायासाने ती गाजरं खिसत बसावी लागतात, कारण की तो भाग घ्यायचा नाहीये। मग त्याच्या कडेकडेने खिसत बसा आणि जेवढी मध्यम आकाराची गाजरं आपण निवडू तर तेवढी त्याच्या आतली शीर जी आहे ती देखील कवळी असते, तर त्याच्यामुळे आपण त्याचा वापर करू शकतो आणि उलट पटकन ही गाजरं मग खिसली जातात, जास्त अट्टहास सायास न करता। इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला बोलता बोलता मी एक गाजर खिसून देखील घेतलं। अशाच पद्धतीनं आता इतर सगळी गाजरं आपण खिसून घेऊयात। आपली सगळी गाजरं खिसून झालेली आहेत। आता आपल्याला आपली मेन प्रोसेस करायला घ्यायची आहे, तो म्हणजे हलवा। तर त्याच्यासाठी इथं मी कढई ठेवलेली आहे, याच्यामध्ये मी तूप टाकून घेते। आता इथं आपण या पूर्ण रेसिपीमध्ये तुपाचं प्रमाण जे वापरत आहोत ते आपल्या आवडीनं आपल्याला कमी जास्त करायचंय। इथं मी साधारण 2 छोटे चमचे तूप टाकून घेतलेले। सगळ्यात अगोदर आपल्याला ड्रायफ्रुट्स या तुपामध्ये हलके असे फ्राय करून घ्यायचे। काजू, बदाम आणि पिस्ता वापरलेला आहे। जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठला ऍडिशनल ऍड करायचा असेल तर करू शकता। तर इथं मी प्रत्येकी एक 6 ते 7 काजू, 6 ते 7 बदाम आणि 6 ते 7 पिस्ते घेतलेले आहेत। आपले ड्रायफ्रुट्स हलके असे फ्राय झालेले आहेत, हलका याचा रंग बदललेला आहे। आता आपण हे काढून घेऊयात। आता याच कढईमध्ये तूप शिल्लक राहिलेले आणि आणखीन परत एकदा याच्यामध्ये मी एक मोठा चमच्यावरून तूप टाकून घेते आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे गाजर टाकून घ्यायचं। आता खिसून घेतलेलं हे गाजर आपण छान पैकी भाजून घेणार आहोत। मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की कुठलीही रेसिपी आपण प्रमाणबद्ध कशी करायची हे मी तुम्हाला दाखवत असते, पण स्वयंपाक करत असताना बऱ्याचशा गोष्टी किंवा बरेचसे पदार्थ असे आहेत की जे तुम्ही अगदी कुठलंही प्रमाण न घेता केले तरी सुद्धा व्यवस्थितच होतात। आता उदाहरणार्थ आज आपण हा जो गाजराचा हलवा करत आहोत तो जर अंदाजे करायचं म्हटलं तर तुम्ही कसा करायचा ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। आपण इथं खिसून घेतलेलं गाजर भाजतो, गाजर भाजत असताना तुपाचा वापर करतोय। तूप किती घ्यायचं हे पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहे। इथं मी साधारण 2 ते 3 मोठे चमचे तूप याच्यात वापरलेले। पहिलं थोडंसं शिल्लक होतं आणि मी नंतर टाकलेलं। त्याचप्रमाणे याच्यामध्ये साखर किती हवी, तर तुम्हाला कितपत हा हलवा गोड हवाय त्याच्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये साखर ऍड करायची आणि दुधाचं प्रमाण अंदाजे कसं ठरवायचं हे मी तुम्हाला थोडं पुढे गेल्यानंतर दाखवणार आहे की कशा पद्धतीने दुधाचं प्रमाण आपल्याला ठरवायचंय अंदाजे। ड्रायफ्रुट्स ही तर गोष्ट प्रत्येकच वेळेस ऑप्शनल असते, तर त्याच्यामुळे कुठलंही जास्त म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदाच हा हलवा करत असाल तर अगदी प्रमाण घ्यायची सुद्धा तुम्हाला आवश्यकता नाहीये। मी ज्या गोष्टी सांगते त्या गोष्टी फॉलो करा, त्या गोष्टी लक्षात ठेवा। कुठलंही प्रमाण न वापरता सुद्धा तुमचा हलवा छानच होणार आहे।
आता 5 मिनिट झालेले आहेत. लो फ्लेम वरती कंटिन्युअसली हे गाजर मी भाजत होते. तर तुम्हाला जाणवत असेल की याचा रंग बदललेला आहे, हलकासा ब्राईट याचा रंग झालेला आहे मगाच्या तुलनेमध्ये. आणि कढई भरून मगाशी गाजर होतं थोडंसं कमी झालेलं आहे. मगाशी मला हलवायला थोडंसं अनकम्फर्टेबल होतं, पण आता हे बऱ्यापैकी हलवता येते. तर आता आपल्याला याच्यामध्ये दूध टाकायचंय. तर दूध किती टाकायचं तुम्हाला मगाशी म्हटलं की ही रेसिपी मी तुम्हाला थोडीशी मोगम म्हणजेच अंदाजपंचे करायला शिकवणार आहे. तर आता गाजर मी एकसारखं पसरवून घेतलेले, याच्यामध्ये आता दूध ओततीये. तर आता इथं मी या बाउलमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं आणि आता हे दूध ओतल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्णपणे गाजर याच्यामध्ये बुडालेले. गाजराच्या वरती देखील हे दूध नाहीये आणि खूप जास्त बुडालाही हे दूध नाही. अगदी हलका असं आपण हे उलटणं असं दाबलं की आपल्याला दूध दिसते. म्हणजे आपलं गाजर पूर्णपणे या दुधामध्ये बुडेल इतपत आपल्याला याच्यामध्ये दूध ओतायचंय. आणि जर वजनी प्रमाण सांगायचं झालं, 1 किलो गाजरासाठी आपल्याला 500 ml म्हणजे अर्धा लिटर दूध वापरायचंय. आता थोडासा गॅस मोठा केला तरीही चालेल, पण हलवत राहायचं आणि झाकून मध्यंतरी आपल्याला ठेवायचं, म्हणजे आपली प्रोसेस पटकन होईल. एकदा हलवून घेते. गॅसचा फ्लेम मी मोठा केलेला आहे, कारण की दूध याच्यामध्ये आहे थोडंसं जास्त, त्याच्यामुळे लगेच हे काही खाली बुडाला लागणार नाही, चिटकणार नाही. तरी सुद्धा 1-2 मिनिटांनंतर आपण ही कढई उघडायची आहे, हलवायचंय आणि परत मग झाकून ठेवायचंय. साधारण 15 मिनिट झालेले आहेत. लो फ्लेम वरती हे मी व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं. मध्यंतरी बऱ्याच वेळा म्हणजे 3 ते 4 वेळा मी याच्यावरचं झाकण काढायचे, त्याला हलवून घ्यायचे. आणि सुरुवातीला आपण जे दूध टाकलेलं होते ते तुम्ही बघू शकता कमी झालेले, आटलेले. हे आपलं गाजर छान अशा पद्धतीनं शिजलं गेलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची. याच्यामध्ये आपल्याला साखर किती टाकायची आहे, जसं की मी सुरुवातीला पण म्हटलं, साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता. पण इथं मी वजनी प्रमाण 375 ग्रॅम घेतलेले. कपाने सांगायचं झालं तर 1.5 कप साखर घेतलेली आहे. आता याच्यामध्येच आपण टाकत आहोत दुधावरची साय. पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण सायमुळे छान असा फ्लेवर येतो आपल्या गाजराच्या हलव्याला. एकतर तुम्ही याच्यामध्ये खवा वगैरे पण टाकू शकता, पण मी टाकलेला नाहीये. विदाऊट खव्याचा मी तयार करते. विलायचीची पूड 1 मोठा चमचा भरून. आता हे सगळं आपण छान अशा पद्धतीनं एकत्रित करून घ्यायचंय. साय टाकल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा रिचनेस येतो. आणि आणखीन ही सोपा पर्याय सांगते, तुमच्याकडे साय नसेल अवेलेबल किंवा तुम्ही खवा नसताना वापरणार, तर त्याच्याऐवजी सरळ पेढा जो असतो आपण बाजारातून विकत आणतो, ते 1-2-4 पेढे जरी तुम्ही हातावरती क्रश करून याच्यामध्ये टाकले तरी सुद्धा छान असा फ्लेवर येतो. आता हे परत एकदा आपण सगळं हलवून घेतलेले. साखरेमुळे तुम्ही बघू शकता परत एकदा याला पाणी सुटले. आता झाकून ठेवायचं आणि आणखीन याला शिजवून घ्यायचं. आता इथे तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनिट झालेले आहेत साखर टाकल्यानंतर. तर बऱ्यापैकी पाणी सुटलं होतं साखर टाकल्यानंतर आणि आता हे आटलेले. आता हे एवढं पाणी याच्यामध्ये शिल्लक राहिलेले. आता मी याला असंच झाकण न ठेवता शिजवून घेते. तर इथं हा घ्या आपला गाजराचा हलवा मस्तपैकी तयार झालेला आहे. रंग अप्रतिम अशा पद्धतीचा आलेला आहे. एक वेगळी शाईन, एक वेगळी चकाकी याच्यावरती तुम्हाला दिसते. आणि आता सगळ्यात शेवटचा पार्ट, जो की सुरुवातीला आपण ड्रायफ्रुट्स तळून घेतले होते हलके फुलके, ते याच्यावरती टाकायचे. कारण की ड्रायफ्रुट शिवाय अशा पद्धतीचा जो हलवा आहे तो अपूर्ण आहे, नाही का. आता गॅस बंद करून घेऊया. परफेक्ट असा मस्त दाणेदार गोडसर गाजराचा हलवा तयार झालेला आहे. कोणीही करू शकतं. अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांचा नक्कीच यशस्वी होईल अशा साध्या सोप्या सुटसुटीत पद्धतीने मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अशाच पद्धतीच्या छान छान आणखीन कुठल्या रेसिपीज तुम्हाला माझ्याकडून पाहायला आवडतील हे सुद्धा सांगा. चला तर मग उद्या संध्याकाळी ठीक रात्री 9 वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.